असताना रजिस्ट्रेशन प्रोसेस करत असताना आता जरी निकाल पटकन लावून झाला तरी सुद्धा उद्या जी अपील मुलांना जी संधी दिलेली आहे त्यांना जर याच्यासोबत निकाल नाही लावला तर ते रजिस्ट्रेशन सुरू होणार नाही. सो इट्स अ बेटर त्यांनी एक मधला मार्ग निवडलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायला लगेच सुरुवात करता येईल. अशा 4-5 कारणं आपल्याला सध्या दिलेली आहेत. पण आपला जो प्रश्न आहे तो तसाच राहतो की निकाल कधी लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या मनामध्ये एकच शंका आहे की पाठी काय झालं, पुढे काय झालं, आम्हाला फक्त तारीख द्या. निकाल आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि तो कधी लागेल हा जर प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर तुम्हाला हवं असेल तर माझी जे काही मॅडमशी चर्चा झालेली आहे त्यांच्यानुसार तो निकाल अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यांचं एकदा ठरलं विथ नॉर्मलायझेशन मार्क्स द्यायचे, विदाउट नॉर्मलायझेशन दोन्ही मार्क्स द्यायचे की त्याच्यावरती त्यांच्या मीटिंग्स होत आहेत आणि एकदा त्यांचं डिसाईड झालं की निकाल मात्र लागू शकतो. आणि याच्या पुढचं जेव्हा मी मॅडमला विचारलं की मॅडम हा मंथ एंड येईल का निकालासाठी, तर त्यांनी सांगितलेलं आहे की असं काहीच सांगता येत नाहीये कारण निकाल आमच्याकडे रेडी आहे. निकाल म्हणजे लावण्यासाठी काही खूप मोठं त्याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहेत, फक्त ते कसा लावायचा त्याच्यावरती सध्या त्यांचं अडकलेलं आहे. त्यामुळे टेट 2025चा निकाल हा कधीही लागू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. इट विल नॉट टेक इवन दिस मंथ एंड और इफ पॉसिबल इट कॅन टेक आफ्टर दिस मंथ ऑल्सो इन नेक्स्ट मंथ सुद्धा हा लागू शकतो असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि सध्या आपण पाहतोय की जे काही सध्या परिषदेवरती रुमर्स पसरल्या जातात आहे की पैसे घेतात आहे, मार्क्स वाढवून घेतात आहे, फ्रॉडवाले येतात आहे, ऑल दॅट स्टफ व्हॉट एव्हर यू मीन टू से. आणि त्या संदर्भात एक तार्किक सडेतोड आणि खरं उत्तर देता यावं यासाठी विथ नॉर्मलायझेशन आणि विदाउट नॉर्मलायझेशन हे उमेदवारांचे मार्क्स अवेलेबल झाले पाहिजेत असा आपला स्टँड आहे. आणि जरी नाही झाले तरी आपण दुसरा ऑप्शन त्यांना दिलेला आहे की तुम्ही नॉर्मलायझेशन कोणत्या नियमानुसार करताय, त्याचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे काय वापरणार आहात. स्पेसिफिकली आय एम टॉकिंग अबाउट द शिक्षक भरती टेट 2025चा IBPS पॅटर्नचा रिझल्ट लावताना त्याच्या संदर्भात आम्हाला पूर्णतः सांगण्यात यावं. तुमच्या माहितीसाठी सांगते की 2022च्या भरतीमध्ये 2017च्या भरतीमध्ये असं सांगण्यात आलं नव्हतं. जे आता आपण जी नवीन नियम पाहतोय शिक्षक भरतीमध्ये येणारे किंवा जे काही नवीन बदल पाहतोय त्याच्या संदर्भात आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि आपण सर्व त्याच्यासाठी काम करतोय. 2017 मध्ये जी चूक झाली ती 2022 मध्ये होऊ नये हे आतापर्यंत असं होतं, परंतु 2022 जेव्हा परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर मी शिक्षक भरतीसाठी काम करायला सुरुवात केलेली आहे आणि जवळपास आता 2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे. म्हणूनच आपली येणाऱ्या काळामध्ये मागणी आहे की 1 बिंदू 1 भरती प्रतीक्षा यादी टेट पवित्र पोर्टल 2022 आणि जवळपास 30,000 पदांची भरती यासाठी आपल्याला लढायचं आहे. आणि अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आणि त्याचबरोबर